ब्रेकिंग न्यूज आहे। सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसरामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। गोळीबारात एक जण जखमी झालाय। 4 राऊंड फायर करण्यात आले होते आणि पोलिसांकडून सध्या अधिक तपासही केला जातोय। सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसरात काल रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलाय। गोळीबार झाला आणि यामध्ये एक जण जखमी झाला आहे। जखमीवरती रुग्णालयामध्ये उपचारही केले जात आहेत। 4 राऊंड फायर झाले आणि त्यातलीच एक गोळी या व्यक्तीला लागल्याची माहिती समोर येते। पोलिसांकडून घटनास्थळी जात संपूर्ण तपास केला जातोय। मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयाबाहेरचा हा सगळा प्रकार आहे। या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे। या संदर्भात अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आहेत आपल्यासोबत। अक्षय, सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसरामध्येच गोळीबाराची घटना घडली आहे। एक जण जखमी आहे। जखमीची प्रकृती कशी आहे आणि पोलिसांकडून कसा तपास केला जातोय? वर्षा, या सगळ्या संदर्भात एक गोष्ट आता तपासात निश्चित झालेला आहे की हा गोळीबार जो करण्यात आलेला आहे, हा गोळीबार लूट करण्याच्या हिशोबाने करण्यात आला होता। आणि जे गोळीबार करण्यासाठी 2 जण आले होते, दुचाकीवरून आले होते, त्यांच्या माध्यमातून 4 राऊंड एका व्यक्तीवरती फायर करण्यात आले होते। त्यापैकी एक गोळी गुडघ्याच्या खाली त्या व्यक्तीला पायाला लागली आणि तो त्या ठिकाणी जखमी झाला। जखमी अवस्थेत जो होता व्यक्ती होता त्याला तिथे सोडून त्याच्याजवळची बॅग घेऊन हे 2 आरोपी पसार झाले आहे। याचा अर्थ हे चोरटे किंवा दरोडा टाकणारे 2 दरोडेखोर असावे आणि ज्यांनी लूट करण्याच्या हिशोबाने, लूटमार करण्याच्या हिशोबाने हा गोळीबार केला। गोळीबार झाल्यानंतर साधारण ही घटना PDMLO रोड जो सेंट जॉर्ज हॉस्पिटलपासनं फ्रीवेकडे जातो किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं प्लॅटफॉर्म क्रमांक 16च्या दिशेने जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती ही घटना घडली। आणि या घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले। त्यानंतर जवळच असलेल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये या जखमी व्यक्तीने धाव घेतली आणि त्यानंतर आता त्याच्या पायावरती उपचार सुरू आहे। त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र पायाच्या खाली गोळी लागल्याने मोठा रक्तस्राव झाला आणि काहीसं पायाला फ्रॅक्चर देखील झालं असल्याची सध्या माहिती मिळते। मात्र हे निश्चित झालेलं आहे की हा गोळीबार किंवा चुकून त्या व्यक्तीला गोळी लागलेली नाही, तर 4 राऊंड जे त्या व्यक्तीच्या दिशेने फायर करण्यात आले होते त्यापैकी एक गोळी त्याच्या पायाला लागली आणि त्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न हे आरोपी करत होते। मात्र ती बॅग सोडत नसल्याने त्याच्यावरती गोळीबार केला आणि त्याची बॅग घेऊन हे आरोपी पसार झाले। अधिकचा तपास आता मुंबई पोलीस त्यासोबतच क्राईम ब्रांच यांच्या माध्यमातून सुरू आहे। निश्चितच त्यामुळे आता पुढे तपासात काय निष्पन्न होते बघावं लागेल। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।